आनंद वाटला, डोळ्यातून अश्रूच्या धारा आहेत, मनामध्ये आनंद आहे आणि प्रभूंचं स्वरूप पाहून धन्य धन्य ती शबरी माता झाली। आई आल्यानंतर आपलं घर जसं प्रसन्न होते तशी शबरी माताची कुटिया सुद्धा त्या ठिकाणी प्रसन्न झाली, आनंद आहे। शबरी मातेने गोळा केलेले जे बोरं होते ना, ते बोरं शबरी माता रामप्रभूंना देत आहे। पण पहिले प्रत्येक बोर खाऊन बघते की आंबट तर नाही ना, आंबट असलं तर फेकून देते, आणि जे बोर गोड आहे ते गोड बोर प्रभूला देते। आणि भगवंत फक्त भावाचा भुकेला आहे। शबरी मातेने दिलेले उष्टे बोर सुद्धा भगवंताने खाल्ले बघा, आनंद आहे। भक्ताच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेला भगवंत आहे। एक बोर लक्ष्मण भैयाला दिलं, लक्ष्मण भैयाने ते बोर पाहिलं, शबरीचे दात पाहिले, म्हणे एका महिन्यापासून तोंडने धुतलं का, 2 वर्षापासून नाही धुतलं म्हणे, येणं काळे काळे दात आहे। रामचंद्र प्रभूंच्याकडे पाहिलं आणि भगवंताचं लक्ष नाही असलं लक्ष्मण भैयाने पाहिलं, ते बोर मागं फेकून दिलं। परंतु प्रभूने आता फेकलं काय, तिचं लक्षच नव्हतं। असो, सुंदर अभिनय करतात बरं लहान लहान पोरं, तुम्ही कौतुक करता, तुम्ही मुलांना पाठवतही ना बा पार्ट करायला, काय करायचं आपल्याला शोधावे लागतात मुलं। भगवंताचं पार्ट आहे, कोणाच्या नशिबामध्ये आहे सांगा बरं तुम्ही। शबरीचा रोल, भगवंताचा रोल किती चांगलं वाटते, तुम्ही स्वतःहून आणायला पाहिजे मुलांना, तर तुम्ही आणत का? आम्ही का तेच तेच मुलं दाखवत जाऊ का तुम्हाला नेहमी नेहमी? आता आम्हीच कुठून आणणार आहोत? आणलं पाहिजे मुलांना। भगवंताच्या आत्म्याशी भक्ताचा आत्मा जोडल्या गेला, एक छोटीशी ज्योत श्री रामचंद्र प्रभूंच्या चरणातून निघाली आणि भगवंताशी विलीन झाली। शबरी मातेला मोक्ष प्राप्त झाला, आनंद आहे। भक्ताचा मोक्ष भगवंताच्या हातून जर प्राप्त होत असेल तर याच्यापेक्षा मोठा आनंद जीवनामध्ये नाही। शबरी मातेला मोक्ष प्राप्त झाला, भगवंतानी शबरी मातेला आशीर्वाद दिला आणि शबरी माता मोक्षास प्राप्त करून भगवंत सुद्धा त्या ठिकाणाहून पुढच्या प्रवासाला निघत आहे। भगवंताचा पुढचा प्रवास कसा आहे ते आता आपण उद्याच्या प्रसंगामध्ये पाहू। तत्पूर्वी हनुमंताचं रूप आपल्या समोर दाखवत आहे।